श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी रोज माझ्या डेली रुटीनचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असते. तुम्ही नक्की पाहावा, आवर्जून कमेंट करा व चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. इथं मी रोज देवपूजा करायचा प्रयत्न करते. देवपूजा केल्याने मन प्रसन्न वाटते व पॉझिटिव्ह वातावरण होते. दिवसही खूप छान जातो. इथं सगळं आवरलं आम्ही दुपारच्या वेळेत. इथं माझी जेवणाची भांडी चालू आहेत घासण्यासाठी व आई म्हणजे माझ्या सासूबाईंनी गॅस शेगड्या गॅस कट्टा वगैरे सगळं धुवून साफ केलं माझी भांडी घासून होतोपर्यंत. नंतर आम्ही जेवणानंतर इथं पाणीपुरीचा बेत होता आमचा. मग त्यासाठी चिंच भिजत घातली होती, खजूर भिजत घातली होती चिंचीचा कोळ बनवण्यासाठी. हे सगळं चांगलं कुस्करून चांगलं भिजवून त्याच्यामध्ये मग गाळून घेतलं आणि गाळून घेतल्यावर त्यात गूळ, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, मीठ टाकून असं हे चांगलं उकळून घेतलं. हा चिंचेचा कोळ फ्रीजमध्ये महिनाभर टिकतो. नंतर हिरव्या पाण्यासाठी म्हणजे तिखट पाण्यासाठी पुदिना, आलं, लसूण, कोथिंबीर चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलं व त्यात फ्रीजचं चांगलं पाणी घातलं, अर्धा लिटर होईल एवढं. आणि अशा प्रकारे हिरवं पाणी करून घेतलं. जिरेपूड, धनेपूड टाकून नंतर बारीक कांदा चिरून घेतला. इकडं आमचा असा बेत तयार झालेला आहे पाणीपुरीचा. मस्तपैकी बटाटा व उकडून चांगला स्मॅश करून घेतला होता. मीठ, तिखट टाकून, जिरे पावडर टाकून असा बटाटा स्मॅश करून घेतला होता. ते बघा सायशा सुक्या पुऱ्या खायला चालू ते रगडा केला छानपैकी. त्याच्यामध्ये पण सगळं टाकलं, बटाटा कुस्करलेला, पुऱ्या कुस्करून, चिंचीचा कोळ, हिरवे पाणी वगैरे टाकून असा मस्त रगडा केला. आवडला तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.